कसं आहे 4 वर्षापूर्वी कोणालाही विचारा शेतकऱ्याला पुरीचं लग्न करतं का? हो हो हो. पोरग कसं पाहिजे? चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला. 8 महिने झाले अख्खे नोकरीवाले गावात आली. चिटकेल होते, त्यांच्या वायरी तुटल्या आणि बेल्ट गेली. आता विचारलं ना शेतकऱ्याला पोरगी कोणाला द्यायची? झोपायला का होणं जागा पाहिजे. माणसं बदलली ना. काही माणसांनी असंच केलं, जमिनी विकल्या गेले पुन्हा मुंबईला. लॉकडाऊन मध्ये गावात आले, एड्या बाबडी खाली गाडी लावायची पळी आली. बरं कुणी रामराम घाले ना, काही माझा टेल वागायचं. पैशाची घमेंड आणि कधी बी ध्यानात ठेवायचं, आसुरी संपत्ती घमेंड निर्माण करतेच. आसुरी संपत्ती थोडंसं पेमेंट वाढलं, सासूरवाडी तगडी मिळाली का त्यांनी म्हाताऱ्यांना कधी रामराम घालायचा नाही, बापाला कधी तंबाखूची पुडी द्यायची नाही. 8 महिने यालाच पुडी नाही. हेच थुकेल तंबाखू वाळून खातो. हो 60 रुपये किलोचे गहू खात होती सर्विसवाली मंडळी. 8 महिन्यात राशनच्या रांगेत उभे राहिली. 2 किलो गहू आहे ना दे भाऊ. मग आता काय करू? गपागप देव येतो. महाराज देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हा आम्हाला काय नाही येणार. साधा अभ्यास करा. देवाला सुद्धा 3 पाय का होईना पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल. मग देव जर विश्वाचा मालक आहे, तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत, आपण का आकडावा? उलटा ऐका त्याच्यापेक्षा. 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी काशनाची आणि पुरी लंका सोन्याची. एवढा श्रीमंत रावण ते तर सोडा, पण विश्वाचा मालक आहे राम, त्याने बायकोचं ऐकलं. तुम्ही साधा अभ्यास करा. सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होतं? सीताला. सीता कोण? रामाची. केवढ्यात पडलं कातड? केवढ्यात पण. तुम्ही साधा अभ्यास करा मला. आता तुमची, माझी, माझ्या भावाची, तुमची, तुमच्या भावाची खरं सांगा कोण लावली घरात? बायकोलाच ना. बायकोचं जर ऐकलं नाही ना, आपली ना आपल्या भावाची गच्चे धराधरी कधीच होणार नाही. भाऊ भांडत नाही कधी, कधीच नाही. मला भांडणारच नाही. राहते रक्ताची त्यांची. पण हे मधलं पिल्लू जे आहे ना हे सोडित आहे. गहू वाट्यानं दिलं. मग विचारा ना किती झाली? विचारा. तुम्हाला मरू विचारा. मी आहे ना पुढच्याला मी आहे. तुम्ही विचारा तर खरं. हा नुसता विचाराय गेला त्याने गच्ची धरली त्याची. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. बस पहिला मुद्दा संपला. ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेव आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंगदेव नारायणचा अभंग सगळ्यांच्या पाठे भजनांच्या सुद्धा, पण हा अभंग मागणी पर आहे. आता इथं घोटाळा असा आहे, आज मागणी पर अभंग आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. आता कीर्तनाला बसल्यावर खरमरीत बसायचं. काळ 80% नाही 99% लोक कीर्तनाला बसलेल्या पैकी एकानं तोंड बांधलं नाही. फुगीर. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका, ज्याला झालं त्याला भेटा, अशी जिरती. हो पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणसं म्हणताय शिकला का? बाजूला सरक नाही तर माझ्या 3.5 लाखाला ठोकशील. सरक बाजूला. आणि पाया पडून सांगतो महाराज, शासन काही सांगू पण पण महाराज प्रत्येक माणसानं निदान स्वतःच्या शरीरासाठी तरी काळजी घ्यावा. दुनिया दे तिकडं, दुनियाशी काही घेणं नाही. पण आपण कोण सगळ्याच सोंग आणता येतं, पैशात आणता येत नाही. इथं खोकला का 3.5 लाख आहेत. 10 महिन्यापूर्वी आपल्याकडे कोणताही माणूस डॉक्टरकडे गेला, कोणताही, का डॉक्टरनं एकच दणका उठवायचा. पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. मग या 10 महिन्यामध्ये पिशी गेल्या कुठं? खाजवून डोकं. तुम्ही बसलेल्या पैकी कोणत्या माणसाच्या पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी 10 महिन्यात वाढल्या? त्याला म्हणा बॉटवर कर, मी बिल देतो डॉक्टरचं. वाढल्या का बरं? पिशी गेल्याच कुठं? नाही तर रोज उठून तोच दणका. वाढल्या टाका काढून, अरे पुन्हा कमी झाल्या भरा परत. हे गेलं कुठं महाराज? हे गेलं कुठं? ऐका, या 10
6 महिन्यामध्ये लोकांना पिठलं भाकरच मिळाली, चपातीच मिळाली, ज्वारीची भाकर मिळाली, पण घरची आणि चांगली मिळाली. बाहेर जेवायचे लोक बंद झाले. पिठलं भाकरच खाली पण दणकून खाली, ज्वारीची भाकरच खाली पण दणकून खाली. परिणाम शरीरामध्ये जे रक्त तयार होण्यासाठी मिनरल व्हिटॅमिन लागतात ते त्याला बाजरीतून मिळाले, ते त्याला चपातीतून मिळाले. डांबरीवरचं जेवण बंद झालं, लोक निरोगीच झाले. काय मत आहे तुमचं? शुगर गेली, शुगर बीपी तर पळूनच गेला आणि पीसी तर वारलेच. अटॅक सुद्धा येईना कोणाला, नाही होऊ नाही. नाही तर पोहे खाता खाता गेले काही चमच्या तोंडात, तसाच चमचेगिरीच केली आयुष्यभर. पण आता माणसं हा विनोद नाही महाराज. माणसं निरोगी होण्यासाठी रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन तयार व्हायला जे क्षार लागतात ते त्याला खेड्यात मिळाले. मिळाले का नाही? मिळाले, पिठल्यातच मिळाले. आता शेतकऱ्याच्या घरात तर संध्याकाळी जवळजवळ कालवं नाही नसते, दूधच. बरं शेतकऱ्या का दुधाला साधनं लई. म्हैस आहे, नसली म्हैस तर गाई आहे, आणि काहीच नसलं तर शिळी आहे. एवढ्याच सोपा प्राणी, कोणालाही लहर येऊ. चहा उकळत आला का तंगडत तंगड गुतवायचं. बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध मार. दूध कमी मिळलं का लोक शिळीची कास आणतात. जर कास आल्यावर दूध येत असतं तर काही नाही, शेपटाला दगड बांधला असता. आदळलं का दूध, आदळलं का दूध. शिळी शिपीला दगड बांधायचा, पळाली का धर 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 खाली पात्याला धर. अरे अरे बाबा तसं नाहीये. माना नाही तर नका मानू. गाथा आहे बर का. युक्त आहार विहार. आहार चांगला असेल, झोप वेळेत असेल तर माणूस निरोगी होतोच. हा चला फायनल झालं, दुसरा मुद्दा संपला. आता फक्त बोलत जायचं. आणि कृष्णाला 8 नाव आहेत. 8 नाव आहेत कृष्णाला. 8 कृष्ण नाव कसं आहे ऐका. आता या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशार आहे. नाही तर काय नाव आहे, पंकज. काय नाव आहे, गाछतही नाही, ज्ञानेश्वरी ते नाही. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती बाई कीर्तनाला गेली ती पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची माई फजिती पाहिजे का. तो म्हणायचं माझी चप्पल सापडणार तर तू काय फजिती पाहिजे. एका पोरीचं नाव चांदणी. दिवसा बॅटरी लावून पाच पाळी ती इतकी स्मार्ट. एका पोरानं पाहिली तर तो म्हणला गोसाई होईन पण बायको नाही करायचं. एका बाईच्या पोरीचं नाव उषा. तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. आणि पूर्वी कीर्तनकार मला राहायचे, आता राहती नाही ठेवू नाही. ठेवूच नाही कुठं. सकाळी पोहे तू उलट तिकडं भाऊ, वड्याला झोप. काय कर. कीर्तनकार मुक्कामाला राहिला, ते उडला राहिला, त्याला लुंगी बिवली लावली आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तर त्या बाईला म्हणलं बाई उशाला काही आहे का. ती बाई तर रडायलाच लागली. याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष उशाच्या लग्न झाले, तिला अजून काही नाही. तो म्हणला तू उशी लोट मला डोक्या खालची लागत तिथं काय कर. हो या मुलाचं नाव कृष्ण आहे. आता कृष्ण नाव कसं आलंय बा बरं का. माझ्या बोटाकडं पाहायचं, बोटाकडं मी तुम्हाला बरोबर कृष्ण नाव कसं येतं सांगतो. महिलापुरी ध्यान माझ्या फक्त बोटावरून तुम्ही आकडे ओळखायचे. आकडे लय फास्ट बोट फिरम बरं का, सावध राहा. 0 0 त्याला 1 आहे, लगेच 2 आहे, लगेच 3 आहे, लगेच 4 आहे, लगेच 5 आहे, लगेच 6 आहे, लगेच 7 आहे, लगेच 8 आहे, लगेच 9 आहे आणि वरून 0 10 आहे. पण 1 ते 10 आकड्यात फक्त 8 आकडा असा आहे का त्याला गाठ नाही. 7 आकडा आहे आतल्या गाठीचा. काही माणसं अशीच आहेत लई खोडीची. माळ घाल टिकल का, घाल नको बुकू नको. माळीत म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला काय रुतती का. काही माणसं म्हणते कीर्तनकार कंबर बांधतो, तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं. एकानं मला विचारलं त्या दिवशी का म्हणले पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. आजही पांडुरंग मोटरसायकलवर चालल्यावर रुक्मिणी कुठे मागशी. उलट आमचा पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडून नाही पांडुरंगाच्या मधून मुंडकं घालती पुढं. पांडुरंगा सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली गुडघ्याची वाटी त्याच्या.
त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आता ऐका, 8 जो आकडा आहे त्याला गाठ नाही. आणि कृष्ण नेमका किती आहे? 8वा. आता कृष्णाला 8 आकडा किती प्रिय आहे पहा. नाव कृष्ण पहा, आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, आला अष्टमीला 8 वर्षाचा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, काम केली 8, राण्या होत्या 8, आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 ऑगस्ट. तसं यमुनाचं नाव कृष्ण आहे. कृष्णाला 8 नाव आहे. राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, बाळ कृष्ण ही त्याची नाव आहे. त्यातला हा एक कृष्ण आहे. आता हा कृष्ण जो आहे याच्या वाढदिवसाला आपण एवढं सांगू, हा खरोखर कृष्ण व्हावा. खरोखर कृष्ण व्हावा, नाही तर मग काय. 70चं म्हातारं कीर्तनाला आलं आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलं, पोरं 4 होती त्याला. त्याची बायको मिळती, 1-1.5 वर्ष झालं. मात्र म्हणला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगा त्याला. तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केलं तर मला 2 करायला हरकत काय. पोरं म्हणले आता म्हातारे पुढे काय झालं, झोपलं म्हातारं, उद्या लगीन करायचं. पोरांनी मोठा दगड घेतला आणि त्याच्या छाती उठवला. म्हातारं पिसाळलं. अरे मारता काय, म्हणलं उद्या लग्न करायचंय. म्हणजे मारायचा विषय नाही. कृष्णानं 16,008 बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला निघाले. पण कृष्णानं गोवर्धन उचलला होता. तू एवढा छातीवरून उतरव, मेलं ना म्हातारं. नाही 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 नाही, कृष्ण कसा आहे, गोपाल कृष्ण आहे, लालन कृष्ण आहे, युगल कृष्ण आहे. आणि कुठे आलाय तो, गोकुळात आलाय. आणि तो गोकुळात आलाय, तो घुमेंच्या घरात आलाय, गुगेंच्या घरात आलाय. आता त्याचं नाव कृष्णच ठेवा, ते पुढचं नाव नको साई. खरं काय ठेवले त्याची आई कुठे, कृष्णच ठेवा, नाही तर लाडत म्हण कृष्ण्या. कृष्ण. आणि एक विशेष मारा, कृष्णा नावाला उद्धट हाका मारता येत नाही. एखादं नाव संजू असलं, संज्या, संप्या, गंप्या, सख्या, कृष्णाला काय म्हणा, कृष्णा म्हणूच शकत नाही तुम्ही. एवढी जीवच वळायची नाही तुमची, कृष्णाच म्हणाल जा. नावाला पहा, काना मात्र किती भारी, त्याला उतटलेवानी बोलता येत नाही, त्याला कृष्णाच म्हणालाय. थोडं उच्चारात होईल घोटाळा, पण कृष्णाच. नाही तर बाकीच्या नावांमध्ये सगळे उतटेल नाव आहेत. हा, उतटेल नाव तिथं नाही. तो कृष्ण आहे, तो खरोखर कृष्ण व्हावा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि पोरांचे वाढदिवस बिडदिवस केलेच पाहिजे. आता हे पोरांचे वाढदिवस खरे, आपली झाकली 1.25 लाखाची. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बॅ वाटत होतं, घ्यावा का नाही बुवा पठ्ठ्या. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. मग आपल्या वेळेस का कॅलेंडर आले. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी, आणि 1 खटी 9 बकर काळ्या शिळील झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बस कुठं. मग गुरुजीने बसवले 1 6 ते 10 6, 1 6 ते 10 6 जेवढे जन्मतारखा ना अख्ख्या बोगस. आता यांची मजा आहे. आपल्याला काय होतं, 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. खापराच्या पुढे तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुनी होती, चुका लावलं तरच वाटायची. मग आपण चुका लावायचंच बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात केली. आपल्याला काय होतं, दप्तर, आपल्या दप्तरची पिशी म्हणजे खताची गोण, आणि तिचं काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा, कमराला का पट्टी होते का, करकुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. हे अंडरपॅन्ट का आज काय, अख्खी वड्याला पाणी राहतं ना, आता सुट्टीता की भोंगळी पोरं वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला, मंडळी वड्यात. तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या